आपला पहिला प्रश्न आहे 2018चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे विराट कोहली आणि मीराबाई चानू, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2018 जो आहे तो विराट कोहली आणि मीराबाई चानू या दोन्ही खेळाडूंना विभागून प्रदान करण्यात आलेला आहे. हा होता 2018चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, याची सुरुवात सन 1991-92 या वर्षापासून झाली आणि पहिल्यांदा हा पुरस्कार भारताचा चेस ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांना देण्यात आलेला होता. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार देण्यासाठी जागतिक स्तरावर एखाद्या खेळाडूने गेल्या 4 वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचा विचार केला जातो आणि त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी जो आहे तो विराट कोहली हा आहे क्रिकेटर आणि मीराबाई चानू, इमेजमध्ये बघा ही आहे मीराबाई चानू, ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित खेळाडू आहे आणि या दोघांना 2018चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्कारासंबंधित अजून एक माहिती, जो भारताचा एक शूटर आहे, नेमबाजीशी संबंधित खेळाडू अभिनव बिंद्रा, याला 2001 साली या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि हा वयाने सर्वात लहान खेळाडू आहे हा पुरस्कार मिळवणारा, म्हणजे यंगेस्ट रिसिपियंट आहे. सर्वात लहान खेळाडू, वयाने सर्वात लहान खेळाडू अभिनव बिंद्रा आहे, ज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे 2018चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, तो विराट कोहली आणि मीराबाई चानू या 2 खेळाडूंना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न 2018चा सिओल शांती पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2018चा सिओल शांती पुरस्कार मिळालेला आहे. हा जो सिओल शांती पुरस्कार आहे तो दक्षिण कोरियाच्या सिओल शांती पुरस्कार सांस्कृतिक फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा पुरस्कार असून हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना आर्थिक विकास, जागतिक शांतता, तसंच मानवी विकास व लोकशाहीच्या दृढीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार सिओल शांती पुरस्कार दक्षिण कोरियाच्या सिओल शांती पुरस्कार फाउंडेशनतर्फे जो देण्यात येतो तो नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न विश्व कृषी पुरस्कार 2018 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एम.एस. स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना त्यांनी भारतीय सुरुवात केली व भारतात अन्न सुरक्षासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा विश्व कृषी पुरस्कार 2018 नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा यावर्षीचा किंवा हा जो पुरस्कार आहे यावर्षी दिला गेलेला विश्व कृषी पुरस्कार तो पहिलाच विश्व कृषी पुरस्कार होता. हा पुरस्कार किंवा या पुरस्कार सुरुवात जी आहे ते भारतीय खाद्य व कृषी परिषदेने कृषी व कृषीशी संबंधित क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या वर्षीचा जो आहे तो एम.एस. स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, हे एम.एस. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. मग जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत हाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर जागतिक हरित क्रांतीचे जनक जे आहेत ते आहेत नॉर्मन बोरलॉग. सोबतच आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनकही लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जे आहेत ते वसंतराव नाईक आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. भारताच्या एम.एस. स्वामीनाथन आणि जागतिक हरित क्रांती जनक जे आहेत ते नॉर्मन बोरलॉग. आणि याच एम.एस. स्वामीनाथन यांना विश्व कृषी पुरस्कार 2018 नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न 2018चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीयास दिला गेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. म्हणजेच 2018चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जो आहे तो एकूण 6 व्यक्तींना दिला गेला आहे आणि त्या 6 व्यक्तींमध्ये 2 व्यक्ती भारतीय आहेत. त्यांची नावे आहेत पर्याय क्रमांक 1 जो आहे भारत वटवानी आणि दुसरा पर्याय सोनम वांगचुक. ह्या 2 व्यक्तींना 2018चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार दिला गेला आहे. हे भारतीय व्यक्ती आहेत. एकूण 6 व्यक्तींना दिलेला आहे, त्यापैकी हे 2 भारत वाटवानी आणि सोनम वांगचुक हे भारतीय व्यक्ती आहेत. या दोघांना 2018चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. ओके, हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार जो आहे रॅमन मॅगसेसे पुरस्कार, याला आशियातील नोबेल पुरस्कार असं म्हटलं जातं. आशिया खंडातील एक प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे हा, त्यामुळे याला आशियातील नोबेल पुरस्कार असं म्हटलं जातं. हा जो पुरस्कार आहे भारत वाटवानी यांना दिला गेला. त्यांना दिला गेला कारण किंवा कोणत्या कारणासाठी दिला गेला ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या हजारो मानसिक रुग्णांवर उपचार केले व त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास किंवा कुटुंबाकडे पोहोचवण्यास जे कार्य केलं त्या कार्याबद्दल भारत वटवानी यांना हा पुरस्कार दिला. तर सोनम वांगचुक जे आहेत त्यांनी शिक्षण व संस्कृती या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. यातले जे सोनम वांगचुक आहेत
ते थ्री इडियट्स या सिनेमामध्ये आमिर खानने जे कॅरेक्टर केलेलं आहे फुन्सुक वांगडू, हे कॅरेक्टर या सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरित झालेलं आहे किंवा यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते कॅरेक्टर थ्री इडियट्स या मूव्हीमध्ये तयार केलेलं आहे. आणि आपला मूळ जो प्रश्न आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2018 यामध्ये 2 भारतीय कोण आहेत, तर ते आहेत भारत वाटवानी आणि सोनम वांगचुक. पर्याय क्रमांक 2 वरील दोन्ही. पुढचा प्रश्न 54वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमिताभ घोष. अमिताभ घोष यांना नुकताच 54वा किंवा 2018चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो एक साहित्य क्षेत्रामधील अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार असून साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. याची सुरुवात 1965 या वर्षापासून झालेली आहे आणि पहिला जो पुरस्कार होता तो जी शंकरा कुरूप यांना प्रदान करण्यात आलेला होता आणि आता 2018चा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो अमिताभ घोष यांना नुकताच मिळालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमिताभ घोष. पुढचा प्रश्न 49वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 49वा म्हणजे 2018चा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोद खन्ना. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेते विनोद खन्ना यांना नुकताच 49वा म्हणजेच 2018चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार, हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सर्वोच्च पुरस्कार असून हा पुरस्कार चित्रपटसृष्टीचा विकास होण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येतो. या पुरस्कार स्वरूप जे आहे ते एक सुवर्णकमळ, एक मेडल, एक शाल आणि 10 लाख रुपये रोख रक्कम असं या पुरस्कार स्वरूप असून हा पुरस्कार देण्याची सुरुवात 1969 या वर्षापासून झाली आणि पहिला जो पुरस्कार आहे पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार तो देविका राणी यांना दिला गेला होता आणि आता 49वा म्हणजे 2018चा जो आहे तो विनोद खन्ना यांना देण्यात आलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोद खन्ना. आणि हे जे दादासाहेब फाळके आहेत त्यांनाच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असंही म्हणून ओळखलं जातं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोद खन्ना. पुढचा प्रश्न मराठी भाषेतील साहित्यातील 2018चा साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म सु पाटील. म सु पाटील यांना मराठी भाषेतील साहित्यासाठी देण्यात येणारा 2018चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो एक भारतीय साहित्य विश्वातील किंवा लिटरेचरमधील एक प्रतिष्ठित असा पुरस्कार असून हा पुरस्कार 24 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी दरवर्षी देण्यात येतो. आणि यंदाचा जो आहे तो मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक म सु पाटील यांना किंवा यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या 2 समीक्षा ग्रंथांसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. हा जो पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार 2018चा तो यावर्षी एकूण 24 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 7 सविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 6 लघुकथा, 3 साहित्य समीक्षा आणि 2 निबंध या सर्वांसाठी हा पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मराठीसाठी जो आहे तो म सु पाटील यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या 2 समीक्षा ग्रंथासाठी देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार 19 जानेवारी 2019 मध्ये दिल्लीमध्ये वितरित केला जाणार आहे. याचं स्वरूप 1 लाख रुपये, एक ताम्रपट आणि शाल असं आहे. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे म सु पाटील. म सु पाटील यांना 2018चा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. नेक्स्ट महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा प्रतिष्ठित असा लता मंगेशकर पुरस्कार 2018 नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विजय पाटील. एक प्रसिद्ध संगीतकार विजय पाटील यांना नुकताच लता मंगेशकर पुरस्कार 2018 जो महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतो तो जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो आणि 2018चा जो आहे तो लता मंगेशकर पुरस्कार 2018 तो विजय पाटील एक प्रसिद्ध संगीतकार यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड 2018 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्हेनेसा पोन्स डी लिओन. व्हेनेसा पोन्स डी लिओन हिने नुकतीच 2018ची मिस वर्ल्ड 2018 ही स्पर्धा जिंकलेली आहे. इथे आपण अजून 3 प्रश्न कव्हर केलेले आहेत म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपण 3 प्रश्न कव्हर केलेले आहेत. हा तर आपला पहिला प्रश्न झालाच मिस वर्ल्ड 2018 व्हेनेसा पोन्स डी लिओन. दुसरा प्रश्न होता आपला कॅट्रिओना ग्रेवरून. कॅट्रिओना ग्रे जी आहे तिने मिस युनिव्हर्स 2018 ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे दिव्या पाटीदार जोशी. दिव्या पाटीदार जोशी हिने नुकतीच
मिसेस इंडिया 2018 ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि चौथा पर्याय आहे अनुकृती व्यास. अनुकृती व्यास यांनी मिस इंडिया 2018 ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आपला मूळ जो प्रश्न आहे मिस वर्ल्ड 2018 ती आहे व्हेनेसा पोन्स डी लिओन. पुढचा प्रश्न इज ॲक्च्युली अ काइंड ऑफ होमवर्क फॉर यू. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. सोबतच प्रश्नाबद्दल अजून काही माहिती असेल तर तीही तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2018 हा पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? पर्याय आहेत नरेंद्र मोदी, इमॅन्युएल मॅक्रॉन, वरील दोन्ही, यापैकी नाही. याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ इथे थांबूया.